नमस्कार. आपण या ठिकाणी यासाठी आज लाईव्ह आलेलो आहे. आपण तहसीलदारांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी एक धडक आंदोलन केलं आणि अनेक लोकांची कामं झाली. पण मला त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगायचं आहे. ते असं, आपल्या देशाचे गृहमंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही देशातून नक्षलवाद संपवून टाकू. हे चांगलं आहे. कुठल्याही प्रकारचे कायदा हातात घेऊन गुंडागर्दी करणं चांगलं नाही. पण त्याची दुसरी बाजू आता मी आपल्या लक्षात आणून द्यायचा एक प्रयत्न करतोय. इथे काही नक्षलवाद नाही. या ठिकाणी माझे दोन शेतकरी जमलेले आहेत. एक आहे ज्ञानेश्वर भोपी आणि ज्ञानेश्वर भोपींचा प्रश्न असा आहे, ते सावऱ्या गावचे. त्यांच्या सातबाऱ्यामध्ये तलाठ्याकडनं काही चुका झालेल्या आहेत. एक झाले सातबाऱ्यावर भोगवटा वर्ग 2चं एक झालंय आणि एक ठिकाणी सातबारा ऑनलाईन बंद, एक सातबाराच ऑनलाईन दिसेना असं झालंय. त्याच्या बाजूला आमचे अवधूत पिसेकर. अवधूत पिसेकर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत बंदर गावातील. त्यांचे रेशन वाटणीपत्र होऊन सातबारावर फेरफार होऊन सातबारे वेगळे झाले. पुन्हा कॉम्पिटिशन झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की एका सातबाऱ्यावर काही भावबंदांची चुकून नावं आलेली आहेत आणि या अशा प्रशासकीय चुका अनेक आहेत. जसा एक संजय फुलोरे, त्यांच्या सातबाऱ्यात 30 मीटरचं फक्त अत्यंतिक क्षुल्लक क्षेत्र जादा लागलंय, ते त्यांना कमी करून हवं आहे. आणि या कामांसाठी ही माणसं वर्षोनवर्ष फेऱ्या मारत आहेत. अवधूत पिसेकर 2018 पासून तहसीलदार कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. संजय फुलोरे 2021 पासून फेऱ्या मारत आहेत. विषय काय आहे तर प्रशासनानं झालेल्या चुका दुरुस्त करून मिळणे, पण त्या होत नाहीत. आम्हाला प्रश्न असा पडलाय, आम्ही कार्यकर्ते शिकल्या सवरले आहेत, बोलू शकतो, लिहू शकतो, अर्ज करू शकतो. ज्या देशाच्या कानाकोपऱ्यात गोरगरीब राहतात, आदिवासी आहेत, दलित आहेत, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, अधिकाऱ्यांसमोर बोलायची हिंमत होत नाही, त्यांचा काय प्रमाणात छळ चालू असेल. आणि मग जेव्हा माणूस थकतो, उद्विग्न होतो, मग तेव्हा जर त्यांनी कायदा हातात घेत असेल तर ती त्याची चूक आहे का? या शासनकर्त्यांची आणि प्रशासनाची काहीच चूक नाही का? जेव्हा शासनकर्ते असं म्हणतात की आम्ही नक्षलवाद संपवू, तेव्हा ते हे का नाही म्हणत की आम्ही या देशाचा भ्रष्टाचार संपवू, या देशाच्या गोरगरिबाचा होणारा छळ आहे तो संपवू, या देशाच्या प्रशासन जर का गरिबाची लूट केली तर त्याला सोडणार नाही, ही पूर्ण लूट थांबवू, हे का कोणी बोलत नाही? शासनकर्त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या बुडाखाली जो अंधार आहे ना तो आधी संपवा. तुम्ही शासनकर्ते आणि प्रशासनाकडनं होणारे जे प्रचंड भ्रष्टाचार आहे, प्रचंड छळवणूक आहे, ती थांबवा. आणि जर ती थांबवत नसेल तर जनतेला मी आवाहन करतो का या देशाचे संविधानाने, घटनेने आपल्याला राजे बनवलेत, शासनकर्ते बनवलेत, आपल्याला त्या भूमिकेत जावं लागेल. आणि जर कायदेशीर सनदशीर मार्गाने जर नाही मिळत असेल तर आपल्या न्यायासाठी, हक्कासाठी कायदा मोडायला घाबरू नका. एक मर्यादेच्या पलीकडे विषय गेल्यानंतर या शासनकर्ते आणि प्रशासनकर्त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी तुम्हाला जे सुचेल ते करा. कायदा हातात घ्या, केस घ्या, ताठ मानेने त्याला सामोरं जा. त्यामुळं सर्वांना विनंती आहे का या जनतेचा, गोरगरिबांचा फार अंत पाहू नये. धन्यवाद. जय हिंद.